दिनांक 12 मार्च 2024 रोजी सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे नवनिर्वाचित खासदार श्री भास्कर भगरे यांचा नागरिक सत्कार पार पडलाय। 12 जून 1987 रोजी उंबरठाण जवळील वांगणवाडीमध्ये फॉरेस्ट ऑफिसर, SRP आणि पोलीस यांनी फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या जमिनीवरील पिके आणि शेती नष्ट करण्याचा प्रयत्न केला। यावेळी येथील आदिवासींवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता। या संघर्षामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड लक्ष्मण बागुल यांना गोळी लागली आणि ते हुतात्मा झाले। त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी जाहीर सभा घेण्यात आली। नाशिक जिल्हा किसान सभा आणि महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते आमदार कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली आहे। या जाहीर सभेमध्ये प्रथम इंडिया आघाडीचे नवनिर्वाचित खासदार माननीय श्री भास्कर भगरे यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय। श्री भास्कर भगरे यांनी दुपारी 12 वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विजयाचे किंगमेकर कॉम्रेड JP गावित यांच्या गावी आभार मानण्यासाठी हजेरी लावली आहे। यावेळी गावातील नागरिकांनी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली आहे। कॉम्रेड गावितांच्या घरी औक्षण करून सन्मान करण्यात आलाय। यावेळी अलंगून ग्रामपंचायतमधील लाभधारकांना खासदारांच्या हस्ते स्वयंपाक गॅस वाटप करण्यात आले। दुपारी उंबरठाण येथील जाहीर सभेमध्ये नाशिक जिल्ह्यातील आणि दिंडोरी मतदारसंघातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी कॉम्रेड JP गावित, डॉक्टर DL कराड, श्री चिंतामण गावित, संतोष देशमुख, मोहन गांगुर्डे, सखाराम भोये, निलेश शिंदे, भिका राठोड यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार केला। यावेळी श्री चिंतामण गावित, सखाराम भोये, मोहन गांगुर्डे, संतोष देशमुख, डॉक्टर DL कराड, माननीय खासदार श्री भास्कर भगरे यांनी कॉम्रेड हुतात्मा लक्ष्मण बागुल यांच्या कार्याची आणि संघर्षाची माहिती देत आदरांजली वाहिली। अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड JP गावित यांनी कॉम्रेड हुतात्मा लक्ष्मण बागुल यांनी देखील आदिवासी बांधवांच्या फॉरेस्ट प्लॉटसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। मात्र अजूनही राज्य सरकार ताब्यातील फॉरेस्ट प्लॉट देण्यास दिरंगाई करत आहे। यासाठी संबंध फॉरेस्ट प्लॉट धारक आणि येथील आदिवासी बांधव एकजूट झाले पाहिजे। एकजुटीतून शासनाशी 2 हात केल्यास शासनावर दबाव आणून हक्काची 2.5 हेक्टर जमीन आपल्या नावावर करू शकतो। ज्या दिवशी आपल्या ताब्यातील फॉरेस्ट प्लॉट मिळेल ती खरी श्रद्धांजली असेल। कॉम्रेड हुतात्मा लक्ष्मण बागुल यांना आपण ही श्रद्धांजली देऊ असं सांगितलंय। येणाऱ्या काळामध्ये गोरगरीब आदिवासी शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या विरुद्ध काम करणाऱ्या भाजप सत्तेला हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आणि पदाधिकारी एकत्र राहून महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आणण्यास पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकजुटीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय। त्यामुळे आपण भगरे सरांना दिल्लीला पाठवण्यात यशस्वी झालो। यावेळी खासदार भगरे सरांना येथील प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे। येथील आदिवासींचा फॉरेस्ट प्लॉट प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, विजेचे लपंडाव, समुद्राला वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न, युवकांच्या हाताला काम, महिलांचे प्रश्न यावर आपण संसदेत आवाज उठवून येथील जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा आणि पुढाकार घ्यावा असं सांगण्यात आलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भोये, बोरगाव, सुरगाणा।